नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण आलेलो आहोत तेलंगणामध्ये तुर्कापल्ली या गावामध्ये. तुर्कापल्ली या गावामध्ये. सर आपलं नाव? शेख कुदरत अली. हां, कुदरत अली सरांच्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत. या शेतामध्ये त्यांची एक जुनी बाग, एक डाळिंब शेती ते एकूण 18 वर्षापासून करतायत. तर या साधारणतः या बागेचं वय आहे 15 वर्ष. यातून एक वेगळं पण असं आम्हाला इथं पाहायला मिळालं, की यामध्ये जे बांडगुळ जे आपण आंबा पिकावर बघितलं होतं, ते यामध्ये आपल्याला बघायचं आहे. काही तज्ञांकडून हे जाणून सुद्धा घ्यायचंय. तर त्या अगोदर इथपर्यंत येण्याची एक छोटीशी पार्श्वभूमी सांगतो का यमुना ॲग्रो कन्सल्टन्सीचे सर्वेसर्वा कृषी तज्ञ राजेंद्र मनकर यांच्या माध्यमातून आम्ही एकूण डाळिंब शेतीचा महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर एक अभ्यास दौरा करत आहोत. त्यामध्ये आम्ही सुरुवातीला जालना, त्यानंतर बुलढाणा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, त्याच्यानंतर कर्नाटक, सोलापूर, सांगली इथपर्यंतचा हा दौरा कंप्लीट करत असताना आम्ही आता पोहोचलो आहोत तुर्कपल्ली या गावामध्ये तेलंगणामध्ये. तर या शेतकऱ्यांशी आपण बोलतोय का बाबा हे जे आपण डाळिंब शेतीमध्ये नवीन विकृती आपल्याला आता पाहायला मिळणार आहे, जे प्लांट पॅरासाइट म्हणतो, जे आंबा पिकावर, चिकू पिकावर आपण यापूर्वी फळबागेमध्ये बघितलेली आहे. पण याचा परिणाम किंवा याचा दुष्परिणाम आपण थेट जाणून घेणार आहोत तर अली सरांकडून. तर मी सरांना प्रश्न विचारेल, सर ये कितने सालों से आपको पेड़ पे दिख रहा है? इस पेड़ पे तो 4-5 साल से दिखना चालू है और हर साल ज्यादा बढ़ रहे हैं. तो उसका ऐसा कुछ जो यील्ड है, जो उत्पाद है, उसमें कोई परिणाम कर रहा है, ऐसा दिख रहा है? दिख रहा है क्या है कि जो डाली पे जो शाखा पे ये आया हुआ है वो शाखा पे सेटिंग कम हो रहा है और वो ऐसा येलो जो एक खींच ले रहा है. ऐसा दिख रहा है हमारे को. और एक बार निकाले तो फिर से वो कहीं से तो भी चालू हो जा रहा है. खुरा नहीं है. हाँ. हर साल 2-3 बार इसको निकाल रहे हैं हम, चुन के आदमी लगा के लेबर से निकाल रहे थे, फिर भी आ रहा है. और इसके वजह से भी वो डाली आहिस्ता आहिस्ता सूख रहा है और डाली मरना शुरू हो. हम ये जानना चाहते हैं जो पेड़ का आयुष है वो उसमें कम दिखाई दे रहा है क्या? जो भी आप सोच रहे थे ये जो पेड़ है अगले 2 साल उत्पाद देने वाला था, 3 साल उत्पाद देने वाला था, तो अभी कम उसका आयुष कम हो रहा है और मरना चालू हो जा रहा है. जो डाली से पहले वो पेड़ दिख रहा है ना, वो डाली पहिला मरना सूखना सुरू हो. तर त्या संदर्भात आपण शेतकऱ्यांकडून ही गोष्टीची माहिती घेतलीच आहे. त्याबरोबर कृषी तज्ञ राजेंद्र मनकर, यमुना ॲग्रो सर्व्हिसेस, निमगावजाळी, महाराष्ट्र, तर त्यांच्या माध्यमातून सरांकडून जाणून घेऊ. सर आपण आता एकंदरीत महाराष्ट्रामध्ये काम करत असताना त्याचबरोबर आंध्र प्रदेश, तेलंगणा, त्याच्यानंतर कर्नाटक आणि सोलापूरचा जो रिजन आहे, जो डाळिंबामध्ये अग्रेसर शेतकरी आहेत, यामध्ये तुम्ही काम करत असताना ही विकृती, ही प्रकृती आपण कधी बघितली होती का? प्रथमतः जे बांडगुळ जे आहे ते मी पण पहिल्यांदाच या ठिकाणी बघितले आहे. आणि कुदरत अली सरांना मी अगदी 4 वर्षापासून त्यांचा प्लॉट हा कन्सल्टिंगला माझ्याकडे आहे. तर मला पण ह्या वर्षी जाणवलं आहे. तर हा प्लॉट 15 ते 16 वर्षाचा प्लॉट आहे. तर पहिल्या 10 वर्षी काही चालेल नहीं यावर. कुछ भी नहीं था. और 2-3-4 साल से आ गए, लेकिन उतना खाद निकलता है ना, जितना हम उसको न्यूट्रिशन, जितना फर्टिगेशन देते हुए सभी किसानों को वही बोलता हूँ मैं कि जितना फर्टिगेशन, जितना न्यूट्रिशन हम पौधे को दे रहे हैं उससे 50-60% न्यूट्रिशन हो, लेकिन जो बांडगुल है वही लेके जाता है. तो जिस गार्डन में ऐसी चीज है जिधर जो आता है ना वो पैरासाइट है, वो दूसरे पौधे के ऊपर आता है, तो उधर से उसने सभी किसान म्हणजे त्यांना तुम्हाला समजायचं त्याची स्वतःची एक जीवन प्रणाली नाहीये. ही एक अशी वनस्पती आहे का जिला स्वतःचं मूळ नाही आहे आणि ती दुसऱ्याच्या ज्या साठवलेल्या अन्नद्रव्यामध्ये आपली स्वतःची उपजीविका करते आणि स्वतःचं जीवनचक्र पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. ही एक ये पहला कभी सीताफल में दिख रहा था. हाँ यस, सीताफल, चीकू और आम पे ज्यादा ये आता है. सीताफल में दिख रहा था, अभी तो अनार में भी दिखना. और महाराष्ट्र में ना वो मैंगो जो आता है ना, मैंगो के ऊपर बहुत दिखता है. तुम्हारे इधर दिखता है? बहुत टाइम मैंगो में ये ना के बराबर है. हमारे यहाँ जास्त है. सीताफल में बहुत हर पेड़ में है सीताफल. सीताफल में सीताफल में आता नहीं. हमारे इधर वो पोमोग्रेनेट में कभी नहीं आता. पहली बार हमने इधर तुम्हारे इधर देखा है. ठीक है. आता प्रामुख्याने एक गोष्ट अशी निदर्शनात आलेली आहे, कृषी सेवेचा अभ्यास करत असताना याच्यामध्ये कृषीचे कामं आम्ही करतोय, वेगवेगळ्या प्लॉटवर जातोय, वेगवेगळ्या पिकांमध्ये काम करतोय. पण आजपर्यंतचे जे निदर्शन आहेत त्या ज्यावेळेस जेवढं ओल्ड झाड होईल, जेवढं जुनं झाड होतंय त्यावर हे पॅरासाइट वाढतात. तसं आंबाचं पीक जेवढं जुनं होईल त्यावर तुम्हाला हे बघायला मिळेल, जेवढं चिक्कूचं झाड जुनं होईल त्यावर हे बघायला मिळेल. यांचा तर अनुभव असा आहे की सीताफळ पिकावर देखील येते. याची काही ऑब्झर्वेशन आतापर्यंत आम्हाला मिळाली नाहीत. पण आज आम्ही हे जे प्रत्यक्ष या प्लॉटवर बघतोय हे बांडगुळ इथल्या शेतीसाठी एक हानिकारक उपद्रव ठरतंय. त्याचं कारण असं आहे का इकडे मर कमी आहे. आता मनकर साहेब स्वतः सांगते आम्ही आज 2 दिवसाचा दौरा पूर्ण केलाय, अजून 3 दिवसाचा दौरा आमचा बाकी आहे. पूर्ण करत असताना आम्ही प्रामुख्याने याच गोष्टीचं जास्त ऑब्झर्वेशन केलं. महाराष्ट्रामध्ये जी समस्या मोठी होती, जी मर जी जास्त मोठी होती ती इकडे पाहायला मिळत नाही. त्यामुळे मी निश्चितपणे शेतकऱ्यांना आवाहन करेन का बाबा काय तेलंगणा या आंध्र प्रदेश, कर्नाटक यामध्ये वाव आहे, डाळिंब शेतीसाठी वाव आहे आणि उत्तम प्रकारचं मार्गदर्शन देखील मानकर साहेबांनी इकडे केलेलं आहे. तर येथील काही शेतकरी आहेत
ज्यांचा वेगवेगळा अनुभव देखील आहेत, जे सर आहेत त्यांच्याकडून देखील आपण जाणून घेऊ का मानकर साहेबांची जी सेवा आपण 4 वर्ष आपण घेतोय तर त्यातून आपल्याला काय परिणाम जाणवतोय। हम ये जानना चाहते हैं कि जब से ये मानकर साहब महाराष्ट्र से आपके पास आते, आपके बाग पे आते, अनार की खेती देखते हैं, सलाह देते, उसके वजह से आपने को कितना फायदा हुआ है, आप क्या बताएंगे हमारे प्रेक्षकों को और हमारे महाराष्ट्र के किसान को। नहीं, जब इससे पहले मैं अकेला कर रहा था, जब गोरे सर का वीडियो देख के उनके साथ में ट्रेनिंग लिया, उसके बाद में राजेंद्र साहब यहाँ को आने लगे, मेरे से उनसे बातचीत होना शुरू हुआ। जब से हमारे को बहुत कुछ फायदा हुआ है और बहुत केमिकल्स कम और फर्टिलाइजर कम और पानी कितना देना सब उन्होंने आके सिखाया, और ड्रिप में कैसा ड्रिप कहाँ रहना, कौन सा टाइम में पानी देना, कितना देर पानी देना, सब बताने से बहुत अच्छा क्वालिटी क्वांटिटी। जो इससे पहले दाग धब्बा आ रहा था, असल दाग धब्बा भूल गए हम, दाग धब्बा दिखना। तेलिया भी आए तो तेलिया भी बहुत 1-2% में कंट्रोल में रह रहा था। पहले तो हमारा एक बार तो पूरा तेलिया से गया था बाग, फिर दूसरी बार जब उनसे मिले हम, जब तेलिया भी आना रुक गया, तेलिया भी उतना हमारा तकलीफ नहीं दे रहा है। ये साल में भी किधर भी एक तेलिया अभी तक दिखा नहीं है हमारे को। बहुत अच्छा है, उन्होंने जब से बताना शुरू किया कैसा क्या करना है, उसके हिसाब से बहुत अच्छा चल रहा है। और इन बार बार हमारे साल में 3-4 बार 5 बार ऐसा हमारे पास आ। धन्यवाद तुमचे सर। त्या माध्यमातून बघा लक्षात येते की आपण या संदर्भातले काही अनुमान माननीय मनकर साहेब यांच्याकडून पण घेतोय। तर मी आता माझ्या शेतकऱ्यांना किंवा माझ्या महाराष्ट्रातील मायबाप किसानाला सांगतो की ज्या माध्यमातून मनकर साहेब आणि त्यांची टीम बीटी गोरे सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आज त्यांनी जो अनुभव घेतलाय त्या माध्यमातून ते वेगवेगळ्या राज्यांमध्ये काम करतायत। आज मी एक कृषी तज्ञ नात्याने सांगतो, मी स्वतः सागर वाळुंज का माझे मित्र एक आम्ही BSc कृषी पदवीचं शिक्षण सोबत घेतलेलं आहे। यात मी वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतोय। मी सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण ऑर्गॅनिक मध्ये एक 4 वर्षाचं सर्टिफिकेशनचा प्रोग्रामचा अनुभव आणि त्याच पलीकडे जाऊन मनकर हे पुढील शिक्षण MSc हॉर्टी करून यामध्ये अनार शेतीमध्ये एक डाळिंब शेतीमध्ये मोठं काम त्यांनी एक प्रदीर्घ अनुभव यातून घेतलेला आहे। वेगवेगळ्या राज्यातून त्यांनी एक अनुभव त्यांनी जो घेतलाय तो तुमच्या पुढे ते मांडण्याचा प्रयत्न करतील का बाबा या डाळिंब शेतीमध्ये जी किफायतशीरता कशी आणायची या संदर्भात मी त्यांना विनंती करेल की बाबा एक माझ्या शेतकरी वर्गाला या गोष्टीपर्यंतची माहिती मिळेल। तर बाकी शेतकरी मित्रांनी पण एकच पीक न घेता मी प्रामुख्याने सांगेन का डाळिंब मी पण डाळिंबावरती गेले 7-8 वर्षापासून गोरे सरांसोबत काम करतोय। पण आमचे मित्र सागर यांनी सांगितल्याप्रमाणे की शेतकऱ्यांनी पण डाळिंब मी महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटका, तेलंगणा अगदी बेंगलोर पर्यंत किंवा केरळ असन, केरळचा पण काही भाग या भागापर्यंत डाळिंबाचं पीक बघतोय। पण शेतकऱ्यांनी पण आता कालांतराने पीक हे थोडंसं चेंज केलं पाहिजे। एकच पीक न धरता डाळिंबामध्ये आपण जसं सांगितलं महाराष्ट्रामध्ये मर या रोगाचा प्रादुर्भाव ज्यादा आहे, तर शेतकऱ्यांनी त्याला पॅरलल दुसरं पीक सुद्धा उभं केलं पाहिजे की जेणेकरून इन्कम सोर्स हा कंटिन्यू चालू राहिला पाहिजे। आता आपण खुद्रतारी सरांना याआधीच थोड्या वेळापूर्वी चर्चा झाली, सर म्हटले की हे बाग काढून दुसरीकडे बाग लावायचा। तर त्यावेळेस सरांना आम्ही पण म्हटलं की हा बाग काढण्याआधी दुसरीकडे बागेचं लागवड करा, त्यानंतर तुम्ही हा बाग काढा जेणेकरून तुम्हाला इन्कम चालू राहील। हा काढल्यानंतर परत 2 वर्ष गॅप घेतल्यानंतर हे चुकीचं आहे। तर आणि मी एक हॉर्टिकल्चर या नात्याने सांगू इच्छितो की जो तुम्हाला फळबागेमध्ये जेवढा तुम्हाला पैसा भेटेल ना तो कोणत्याही पिकामध्ये भेटणार नाही। कोणताही फळबाग करा, एक आवड एक जिद्दीने जर तुम्ही फळबाग जर केलं तर नक्कीच तुम्हाला यश नक्कीच येणार आहे। अगदी आमचे मित्र सागर वाळुंज आम्ही 4 वर्ष सोबत असताना आणि त्यानंतर आमचं 5 ते 6 वर्षाचा कालखंड गेल्यानंतर आम्ही एवढं 4-5 राज्य फिरत आहोत। तर त्यांनी पण अनुभवलंय की कशा प्रकारे फळबाग पिकं या भागात आहे। आणि आम्ही जेवढे आतापर्यंतचे जेवढे प्लॉट बघितले ते सगळे 30-40-50 एकर पर्यंत आहे। आणि या आधीचे व्हिडिओ मी सगळे हिंदीमध्ये आणलेले का इकडचे सर्व माझे बऱ्यापैकी क्लायंट हे आउट ऑफ स्टेटचे आहे, त्यांना मराठी समजत नाही। पण हा जो भांडगुळ हा जो टॉपिक होता आपला हा मराठीमध्ये महाराष्ट्रासाठी हा नव्याने होता। महाराष्ट्रासाठी जो शेतकरी आहे त्यांनी हा डाळिंब पिकावर भांडगुळ हे नाव ऐकलं सुद्धा नसेल। आता महाराष्ट्रातील भांडगुळ म्हणल्यावर थोडंसं विनोदास्पद होईल, जरा हसायला येईल, पण निश्चित सरांनी सांगितलंय जर शेतीची शाश्वतता आणायची असेल तर हॉर्टिकल्चरमध्ये काम करावं लागेल। फळपिकांमध्ये लागवडी केल्या पाहिजे, त्याच्यावर मन लावून कामं केली पाहिजे आणि स्वतःचं कुटुंब एक शेतीला व्यवसाय म्हणून बघून जर फळबाग जर केली तर निश्चितपणे त्यात यश आहे। तर आम्ही सर्व टीम अली सरांचे आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो का अधिकाधिक फळबाग लागवड करा आणि अधिकाधिक उत्पन्न घ्या। आणि शेतीविषयक डाळिंब विषयक जर पिकाच्या कुठल्या अधिक फळबागेच्या जर तुम्हाला माहिती हवी असेल तर आपण सरांकडून जाणून घेऊ का आपल्या युट्यूब चॅनलचं नाव काय आहे। सर आपण एक स्पष्ट सांगा का आपल्या युट्यूब चॅनलचं नाव काय। युट्यूब चॅनलचं नाव आहे यमुना ॲग्रो अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस।
डाळिंब पिकातील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी यमुना ॲग्रो कन्सल्टन्सी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.